नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलो आहे. त्या भरतीसाठी पुरुष आणि महिला असे दोघेही पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहे, ज्याची जाहिरात भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये किमान 10वी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखत घेऊन निवड होणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता. आता तुम्हाला विचार पडला असेल की कोणती पोस्ट आहे, वॅकन्सी किती आहे, पात्रता काय लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज मी या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी बघा मित्रांनो, यामध्ये डाक जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा योजनेसाठी अभिकर्ता म्हणजेच विमा एजंटची थेट भरती ते घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात या ठिकाणी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी जी काही पात्रता, जी काही निकष असणार आहे, त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर शेवट मित्रांनो, मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर त्या मुलाखतीसाठी मुलाखतीचे ठिकाण, दिनांक आणि वेळ याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे, त्यानंतर पात्रतेमध्ये कोण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे, त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण पदसंबंधीची माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. त्या ठिकाणी बघा मित्रांनो, वयोमर्यादा या पदासाठी काय देण्यात आलेली आहे, तर ज्या उमेदवाराची किमान वय 18 वर्ष आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इलिजिबल आहे. कमाल वयोमर्यादेची अट इथे देण्यात आलेली नाही. शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेद्वारे घेतलेली 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, किमान 10वी उत्तीर्ण असणारा उमेदवार देखील इथे अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर अनुभव काय लागणार आहे, तर अर्जदाराला विमा योजनांचे ज्ञान, मार्केटिंग कौशल्य आणि संगणक कामकाजाचे ज्ञान असेल त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कोण अर्ज करू शकणार आहे, तर बेरोजगार, स्वयंरोजगार असलेले तरुण, महिला, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी एजंट, त्यानंतर माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळाचे कार्यकर्ते, निवृत्त शालेय शिक्षक, बचत गट आणि ग्रामपंचायतीचे सदस्य या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर ज्या उमेदवाराची PLI, RPLI डायरेक्ट एजंट म्हणून निवड केला जाणार आहे, त्यांना वेळोवेळी पदाच्या विभागांनी ठरवून दिलेल्या दरानुसार प्रोत्साहन कमिशन आधारावर नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हे जे पद आहे ते विमा एजंटचे पद आहे. तर या डाक विभागामध्ये तुम्हाला विमा एजंट म्हणून या ठिकाणी काम करावे लागणार आहे. तर विमा एजंटला कोणते काम या ठिकाणी असते, तर जे काही डाक विभागामध्ये विमा काढून देण्याचे काम आहे, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी इथे प्रोत्साहन किंवा कमिशन या ठिकाणी दिल्या जाणार आहे. ते या विभागाकडून ठरवून दिलेले जे काही दर आहेत त्यानुसार प्रोत्साहन पर किंवा कमिशनवर या ठिकाणी तुम्हाला इथे काम करावे लागणार आहेत. अशा प्रकारचे हे पद आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, सर्व माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी काय म्हटलंय, तर PLI, RPLI डायरेक्ट एजंटसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या आधारे केल्या जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना इथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, उमेदवारांना परवाना परीक्षा इथे द्यावी लागणार आहे. म्हणजेच जे काही लायसन असणार आहे त्याची परीक्षा तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे. तर जे उमेदवार ही परीक्षा या ठिकाणी यशस्वीरित्या उत्तीर्ण करतील त्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे परवाना दिला जाणार आहे, म्हणजेच लायसन दिला जाणार आहे. तात्पुरत्या परवान्यासाठी ₹50, तर कायमस्वरूपी परवान्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क करता ₹400 या ठिकाणी शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तर जे उमेदवार या ठिकाणी उत्तीर्ण होतील त्यांना ₹5000 चे जे काही राष्ट्रीय बचत पत्र आहे ते सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात या ठिकाणी भरावे लागणार आहे आणि ते बंधनकारक असणार आहे. जे उमेदवार मुलाखतीकरता हजर राहू इच्छित आहे त्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपली जी काही मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आहे, त्यानंतर पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे किंवा फोटो आहे आणि इतर संबंधित कागदपत्रे आहेत, ती सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी घेऊन कार्यालयात उपस्थित राहायचे आहे. तर कार्यालयाचं जे काही ठिकाण असणार आहे ते बघू शकता, इथे मुलाखतीकरता ठिकाण दिलेले आहे. वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडळ यांचं जे काही कार्यालय आहे, दुसरा मजला ठाणे, इथे तुम्हाला मुलाखतीकरता हजर राहायचे आहे. तर कोणत्या तारखेला, 10 जुलै 2025 ला ही मुलाखत या ठिकाणी
ठिकाणी होणार आहे. सकाळी ठीक 11 वाजता तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचे. तर अधिक माहिती करता तुम्ही संपर्क करू शकता. विकास पाटील नावाची जी काही व्यक्ती आहे त्यांचा इथे मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे. तर या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही अधिक माहिती या पदाबाबतची इथे विचारू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, अभिकर्ता म्हणजेच विमा एजंट करता ही रिक्रुटमेंट थेट भरती भारतीय डाक विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्याची जाहिरात एका वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. किमान 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही थेट भरती या ठिकाणी होत आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे किंवा मुलाखतीकरता हजर राहू इच्छित आहे त्या उमेदवारांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारची ही पदभरती या ठिकाणी होत असून त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.